आणि आता पाहूयात सविस्तर विशेष। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव सध्या विरोधकांवरती जोरदार टीका करतात। आता भास्कर जाधवांनी थेट राणेंच्या सिंधुदुर्गात जाऊन राणे कुटुंबियांवर टीकास्त्र डागलंय। त्यानंतर आता राणे आणि भाजपनेही भास्कर जाधवांवर घणाघात करत जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे कोकणात ठाकरेंची शिवसेना आणि राणे यांच्यात राजकीय शिमगा रंगल्याचं पाहायला मिळतंय। भास्कर जाधवांची राणेंवर जहरी टीका। तुमच्या जिल्ह्यातले बेडूक कोंबडीवाले नितेश राणेंचं जाधवांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर। त्यात उद्धव ठाकरेच्या बाप काढणारा हा भास्कर जाधव आहे। भास्कर जाधव आणि राणे कुटुंबियांमध्ये जुंपली। इथले चर्शी कार्ट तो खरं शिक्षकाचा मुलगा आहे की कचऱ्यातून उचललाय त्याला। कोकणात दिवाळी आधीच राजकीय शिमगा। सिंधुदुर्गात आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चात सहभागी झालेल्या भास्कर जाधवांनी राणे कुटुंबियांवरती जोरदार घणाघात केला। केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे यांच्यावर जहरी टीका करत भास्कर जाधवांनी राणेंवर जोरदार निशाणा साधला। तुमच्या जिल्ह्यातले कोंबडीवाले ऐका लक्षात तुमच्या कोण कोंबडीवाले कोंबडी कोंबडी चोर हा कोणवाले आणि हे तुमच्या जिल्ह्यातले बेडूक कोंबडीवाले पण इथले चर्शी कार्ट बेवड ज्याचे डोळे असे वर गेलेले तुझ्या आईला ते काल चिपळूण मध्ये गेलो होतो। आता राणेंच्या होम ग्राउंडवर येऊन भास्कर जाधवांनी राणे कुटुंबियांवरती टीका केल्यानंतर राणे तरी कसे शांत राहणार? नितेश राणेंनी तत्काळ मैदानात येत भास्कर जाधवांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं। यात उद्धव ठाकरेच्या बाप काढणारा हा भास्कर जाधव आहे। आदित्य ठाकरेला बायले म्हणणारा हा भास्कर जाधव आहे। आता हा भास्कर जाधव हे तुम्हाला अगर चालत असेल तर उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला कोणीही वाचू शकणार नाही। अरे तो माजी राष्ट्रवादीचा अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष आहे। तो खरं शिक्षकाचा मुलगा आहे की कचऱ्यातून उचललाय त्याला। दरम्यान सातत्यानं भाजप आणि शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षावर टीका करणाऱ्या भास्कर जाधवांवर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी निशाणा साधलाय। ओ भास्कर शेठ, तुम्ही आधी पण आणि आता पण नाच्याचं काम चांगलं करता, तेच करा, माझ्या नादी लागू नका। पूजा चव्हाणसाठी ज्या वेळेला मी लढत होती कुठल्या बिळात शिरला होतात का तोंडाला लकवा मारला होता तुमच्या? तुमच्यासारखे सुपारीबाज आणि भाडोत्रींच्या जीवावर आम्ही लढाई लढत नाही, आम्ही आमच्या जीवावर लढाई लढतो। याद राखा, याच्या पुढे आमच्याबद्दल बोलताना 10 वेळा विचार करा। ठाकरेंच्या शिवसेनेकडे सध्या लक्षवेधी वक्तृत्वानं सभा गाजवणारे मोजकेच नेते आहेत। भास्कर जाधव त्यापैकी एक आहेत। त्यामुळेच आता विरोधकांवर तुटून पडणाऱ्या भास्कर जाधवांविरोधात भाजपनंही कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे। आता भाजपच्या या टीकेला जाधव कसं प्रत्युत्तर देतात? राणे आणि भास्कर जाधवांमधील वाकयुद्ध संपतं की असंच सुरू राहतं? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। यात उद्धव ठाकरेच्या बाप काढणारा हा भास्कर जाधव आहे। हे तुमच्या जिल्ह्यातले बेडूक कोंबडीवाले तो खरं शिक्षकाचा मुलगा आहे की कचऱ्यातून उचललाय त्याला। इथले चर्शी कार्ट सिंधुदुर्गहून विशाल रेवडेकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आमदार वैभव नाईक यांची एसीबी मार्फत चौकशी करण्यात येते आणि या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते तथा आमदार नितेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेले आहेत। वैभव नाईकांची संपत्ती कशी वाढली असा आरोप त्यांनी केलाय, तर त्याला प्रत्युत्तर देताना निश्चितच या वक्तव्याबद्दल तक्रार दाखल करू असं म्हटलंय। वैभव नाईक एसीबीच्या फेऱ्यात। एसीबी चौकशी विरोधात सिंधुदुर्गात मोर्चा। नाईक राणेंमध्ये आरोपांचा कलगीतुरा।
सिंधुदुर्गात निघालेला हा मोर्चा पहा. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्या सुरू असलेल्या एसीबी चौकशी विरोधात हा मोर्चा काढण्यात आलाय. वैभव नाईक यांच्या संपत्तीत अचानक झालेल्या वाढीप्रकरणी वैभव नाईक यांची एसीबी चौकशी सुरू आहे. वैभव नाईक यांच्या वाढलेल्या संपत्तीबाबत भाजप आमदार नितेश राणेंनीही काही सवाल उपस्थित केले आहेत. नितेश राणेंच्या दाव्यानुसार 2009ला वैभव नाईक यांची मालमत्ता 1 कोटी होती. 2014ला मालमत्तेत वाढ होऊन ती 7 ते 8 कोटी झाली आहे. तर 2019ला वैभव नाईक यांची मालमत्ता 50 ते 60 कोटीपर्यंत वाढल्याचं नितेश राणेंचं म्हणणं आहे. एसीबीला का वाटलं ते आमदार वैभव नाईकची चौकशी करावी, अँटी करप्शनची चौकशी करावी. आता चोऱ्या माऱ्या करायच्या वैभव नाईकांनी, भ्रष्टाचार करायचा वैभव नाईकांनी, बेहिशोबी मालमत्ता जमा करायची वैभव नाईकांनी, आणि मग त्याच्या वतीने ही सगळी भटकी कुत्री एकत्र होणार आणि मग आमच्यावर भुंकर बसणार. नितेश राणेंच्या या आरोपांना वैभव नाईकांनी उत्तर दिलंय. वडिलोपार्जित संपत्ती निवडणूक शपथपत्रात दाखवल्याचा दावा वैभव नाईकांनी केलाय. गैरमार्गानं संपत्ती कमावल्याचं सिद्ध झाल्यास आत्महत्या करू असंही वैभव नाईकांनी सांगितलंय. वडिलांच्या वारसहक्कांनी ज्या प्रॉपर्टी मिळाल्या आहेत त्या प्रॉपर्टी सुद्धा दाखवलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे माझ्या एक रुपयाचा हिशोब आणि जागेच्या 1 स्क्वेअर फुटाचा हिशोब मी दाखवलेला आहे. 8 वर्ष आमदार असताना कोणाकडे 1 रुपया माहिती असेल तर मी निश्चित, आणि मी 1 रुपयाची प्रॉपर्टी जरी गैरमार्गाने घेतली तर मी निश्चित फासावर लटण्यास तयार आहे. संपत्तीबाबत एसीबीला शंका आहे, तर वैभव नाईकांनी त्यांच्या शंकांचं निरसन करणं अपेक्षित आहे. एसीबीच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी वैभव नाईकांकडे वेळ नाही. मात्र कार्यकर्ते गोळा करून मोर्चा काढण्यासाठी वेळ कसा आहे असा सवाल नाईकांचे विरोधक उपस्थित करतायत. विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. विखे पाटील घराणं आणि पवार घराण्यामधील राजकीय वैर संपूर्ण राज्याला माहिती आहे. सत्तेतून राष्ट्रवादी पायउतार झाल्यानंतर विखे पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार घराण्यावर टीकेचा भडीमार सुरू केला. खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी प्रणित महाविकास आघाडीनं राज्य लुटण्याचा मास्टर प्लान तयार केल्याचा आरोप केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचाराचा मास्टर प्लॅन, राज्य लुटण्याचा प्लॅन शिंदे फडणवीसांनी उधळला. खासदार विखे पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा. विखे पाटील घराणं आणि पवार घराण्यातील राजकीय वैर संपूर्ण राज्याला माहिती आहे. सत्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस पायउतार झाल्यानंतर विखे पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार घराण्यावर टीकेचा भडीमार सुरू केला. खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी प्रणित महाविकास आघाडीनं राज्य लुटण्याचा मास्टर प्लॅन तयार केल्याचा आरोप केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांचं रोज स्टेटमेंट बदलतं, कारण की ही सत्ता जाईल. त्यांनी जसं आपण मास्टर प्लॅन तयार करतो तसा त्यांनी एक भ्रष्टाचाराचा मास्टर प्लॅन तयार केला होता की या वर्षामध्ये मी इतके पैसे खाणार, या वर्षामध्ये इतके पैसे खाणार. पण आदरणीय फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी तो प्लॅन उद्ध्वस्त केल्यामुळं जी काही आर्थिक हानी त्यांची झालेली आहे त्यामुळं ते ज्याला आपण म्हणतो की पूर्णपणे मानसिक संतुलन त्यांचं हललेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्राची दुर्गती झाली असा आरोप विखेंनी केलाय. आणि आज जे महाराष्ट्रामध्ये मागच्या 2.5 वर्षामध्ये दुर्गती झालेली आहे याचं कारण फक्त आणि फक्त महाविकास आघाडी काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जो घटक होता याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. विखेंनी आरोप करण्यापेक्षा त्यांच्या सरकारनं थेट चौकशी करावी असं प्रतिआव्हान अजित पवारांनी दिलंय. भाजपकडून म्हणलंय की महाराष्ट्र लुटण्याचा प्लॅन, मास्टर प्लॅन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करता. त्याची चौकशी करा. केंद्राचं सरकार त्यांच्या विचाराचं आहे, राज्याचं सरकार त्यांच्या विचाराचं आहे. दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या आणि चौकशी करा. नगर जिल्ह्यात रोहित पवारांच्या रूपानं पवार घराण्याचा प्रभाव वाढतोय. हा प्रभाव रोखण्याकरता सुजय विखे पाटील थेट राष्ट्रवादी आणि पवार घराण्यावर निशाणा साधतायत. आगामी काळात विखे आणि पवारांमध्ये थेट राजकीय संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरहून साहेबराव कोकडे, मुंबईहून विनोद राठोडसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. काय झाडी काय डोंगर या डायलॉगनं अवघ्या महाराष्ट्राला परिचित झालेल्या शहाजी बापू पाटील एका घुमजावामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. या घुमजावामुळे शहाजी बापूंच्या मनात नेमकं काय चाललंय अशी चर्चा आत्ता सुरू झाली आहे.
आधी विधान परिषदेची मागणी, आता म्हणतात विधानसभाच बरी. शहाजी बापू पाटलांचं 24 तासात घुमजाव. शहाजी बापू असा घुमजाव नॉट ओके. घरापडा विधान परिषदेवर तुमच्यासारखे ह्याला सांगून आमदार करू तिकडे दुष्काळ आहे. सोमवारी पंढरपुरातल्या एका कार्यक्रमात शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सेलिब्रिटी आमदार शहाजी बापू पाटलांनी विधानसभा निवडणूक न लढण्याची घोषणा केली. शिवसेनेतील बंडखोरीनंतर गुवाहाटी मुक्कामाच्या दरम्यान काय ती झाडी काय तू डोंगर या डायलॉगनं शहाजी बापूंना राज्यभरात ओळख मिळवून दिली. त्यामुळे हेच शहाजी बापू पाटील विधानसभा लढणार नाही म्हटल्यावर त्याची जोरदार चर्चा झाली. विशेष म्हणजे शहाजी बापूंनी सांगोल्यातून त्यांच्याऐवजी कुणाला उमेदवारी द्यावी तेही पंढरपुरात घोषित करून टाकलं. आता तुम्हा सगळ्याला सांगतो बसलेल्या तरुण माझ्या मित्रांना, तुम्ही माझे चाहत्या औदुंबरांना व्हायच्या ठिकाणी राजकीय वारसदार अभिजित पाटील या पुढे असत आणि अभिजित हाताला भरपूर ताकद शक्ती, चांगल्या माणसाला ताकद. घरापडा विधान परिषदेवर तुमच्यासारखे ह्याला सांगून आमदार करू तिकडे दुष्काळ आहे. पण आता अवघ्या 24 तासात शहाजी बापू पाटलांचं मन बदललं. माझं विधान गांभीर्यानं घेऊ नका असं म्हणत त्यांनी आपल्या पंढरपुरातल्या विधानावरून घुमजाव केलं. या तालुक्यात मी आणि गणपतराव देशमुख साहेबांचं कुटुंब यांचीच लढाई नेहमी होत आलेली आहे आणि उद्या बी ही लढाई अटळ आहे. मी उभाच आहे. शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक मी जिंकणार. एकंदरीतच आधी विधानसभा न लढण्याची घोषणा करणं आणि त्यानंतर 24 तासात पुन्हा मीच उमेदवार असेल म्हणून जाहीर करणं, या शहाजी बापू पाटलांच्या घुमजावानं त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय असा सवाल उपस्थित होतोय. त्यामुळे सर्वसामान्य असोत की नेते मंडळी, अहो बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोला, नाहीतर फसगत झालीच म्हणून समजा. मी उभाच आहे. शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक मी जिंकणार. पंढरपूरवरून वीरेंद्र उत्पातसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राला परतीच्या पावसानं जोरदार तडाखा दिलाय. महानगरांमध्ये या पावसाचा सर्वाधिक फटका पुण्यात बसला. सोमवारी रात्री पडलेल्या पावसानं पुण्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं. अचानक आलेल्या या पावसानं पुणेकरांची पुरती तारांबळ उडाली. पुणे शहर, पुणे स्टेशन, दगडूशेठ, भाऊसाहेब रंगारी, वानवडी, शाहू गार्डन, पुणे शहरात परतीच्या पावसानं उडवलेला हा धुमाकूळ. सोमवारी रात्री पडलेल्या अवघ्या 2 तासांच्या पावसानं पुणेकरांची अक्षरशः दाणादाण उडवली. नारायणपेठ, सदाशिवपेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. बिब्वेवाडी परिसरात तर ढगफुटीसारखा पाऊस झाला. पुण्यात अनेक ठिकाणी पुन्हा एकदा रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं. कोंढवा खुर्द भाजी मंडई, मंगळवार पेठ आणि सदानंद नगरमधून साचलेल्या पाण्यातून 12 जणांची सुटका करण्यात आली. भरपूर पाऊस होता. पार्किंगमध्ये सगळं पाणी रोडवरचं येते, सगळं पाणी भरून गेलेलं आहे सगळं पार्किंगमध्ये. काय केलं तुम्ही? काय नाही, लाईट नाही, काय नाही. हे म्हणजे भयानक परिस्थिती आहे. पुण्यामधलं मानाचं प्रतिष्ठित असं श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर असताना या ठिकाणी जर असं पाण्याचं म्हणजे आत गुडघ्या एवढं पाणी आतमध्ये गेलेलं आहे, पाणी साठलेलं आहे पाण्याच्यामध्ये. आज दुकानदारांनी काय करायचं आहे तर? पुण्यातील हा तुंबईचा प्रकोप इतका भयंकर होता की दगडूशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं. त्यासोबतच भाऊ रंगारी मंदिरातही सोमवारी रात्री पावसाचं पाणी शिरलं होतं. पावसाच्या धुमाकुळामुळे पुण्याच्या अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान पुण्यात
ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याचा दावा केलेला आहे. आमचे जे सिस्टम्स डिझाईन आहेत स्टॉर्म वॉटरचे ते 60 mm 65 mm पर्यंतचे डिझाईन आहेत आणि काल जे पाऊस पडला तर 105 mm पाऊस होता आणि ते सुद्धा 2 तासात एवढा पाऊस आला. त्यामुळे सगळं पाणी रस्त्यावर आलेलं आहे आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वॉटरलॉगिंग झाली. पण हे सगळी ऑब्स्ट्रक्शन्स काढण्याचं काम, पाणी फ्लो सुरळीत करण्याचं काम आमची टीम मार्फत रात्रभर सुरू होतं आणि आताही सुरू आहे. दरम्यान पुण्यात आज आणि उद्याही गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे पुण्याचा धोका अजून टळला नसल्याची भीती आहे. पुण्यामध्ये मोठा पाऊस झाला हे जरी खरं असलं तरी पुण्यात ज्या प्रकारे रस्त्यावरती नद्या वाहत होत्या, जे नुकसान झालंय त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जातोय. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुण्यामध्ये सोमवारी रात्री पडलेल्या पावसानं पुन्हा एकदा पुणे शहरातील स्मार्ट सिटी योजनेच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. पुण्यामधील पावसानं पुणेकरांचं अतोनात हाल केलेले आहेत, नुकसान झालेलं आहे आणि हे असतानाच दुसरीकडे राजकारणही पेटल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यात पावसाचा हाहाकार, राष्ट्रवादीचा स्मार्ट सिटीवर वार. पुण्यात 2 तासात पाणीच पाणी, आरोप प्रत्यारोपांची राजकीय आणीबाणी. पुण्यात सोमवारी रात्री 10:30 ते रात्री 12:30 दरम्यान कोसळलेल्या मुसळधार पावसानं लोकांची अक्षरशः तारांबळ उडाली. पण ज्या वेगानं पुण्यात पाऊस आला त्याच वेगानं आता पाऊस आणि पूरस्थितीचं राजकारण सुरू झालंय. पुण्यात पावसामुळे झालेल्या तुंबईमुळे सातत्यानं पुणे मनपा आणि पुण्यातल्या रस्त्यांच्या कामांवर निशाणा साधला जातोय. आता सोमवारचा पाऊस तर सर्वाधिक नुकसान करणारा ठरला. त्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. पुढं तर पाणीमयच झालेलं आहे. अशा पद्धतीनं सगळं बऱ्याचशा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान झालंय. त्याचा ताबडतोब पाहणी करावी आणि तिथंही सरकारने ज्या काही सूचना NDRF, SDRFच्या असतील आणि त्याच्यामध्ये ॲडिशनलचं जे काही महाराष्ट्र सरकारला करायचं असेल ते महाराष्ट्र सरकारने करावं. राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट स्मार्ट सिटी योजनेच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर भाजपनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर तोफ टाकली आहे. 50 वर्ष जो गोंधळ घातला होता तो 5 वर्षात कसा नीट होणार असा प्रतिप्रश्न भाजपनं उपस्थित केलाय. याला कोणी जबाबदार असेल तर मागच्या 50 वर्षांमध्ये या शहराच्या महापालिकेवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आली होती. त्यांनी केलेलं चुकीचं नियोजन, त्यांनी केलेलं नियोजनाचा अभाव यामुळं पुणेकरांना आज या त्रासाला सामोरं जावं लागतंय. शहरात सातत्यानं तासाभराच्या पावसातही जनजीवन पूर्ण विस्कळीत होतंय. सिमेंटचे रस्ते, अपुरी ड्रेनेज व्यवस्था, मेट्रोची सुरू असलेली कामं या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून पुणेकर हे भोग भोगतायत. स्मार्ट सिटीच्या नावाखाली सगळीकडे केलेलं काँक्रिटीकरण पुणेकरांना भोवत असल्याचं स्पष्ट आहे. पण महापालिका प्रशासन मात्र हे मान्य करायला तयार नाहीये. कुठलाही सिस्टम डिझाईन करताना आम्ही मागील 100 वर्षाची ॲव्हरेज गृहीत धरतो आणि त्याप्रमाणे सिस्टम डिझाईन करतो. जर मागील 100 वर्षाची ॲव्हरेज आम्ही पाहिली तर पुण्याची ॲव्हरेज 700 mm पाऊस आहे आणि एवढी पाऊस आहे. आता जसं मी सांगितलं की ऑक्टोबर महिन्याची पाऊस आहे ते 1882 नंतर पहिल्यांदा एवढी पाऊस ऑक्टोबर महिन्यात पडतोय आणि आजपर्यंतची म्हणजे इतिहासात जेव्हापासून नोंद आहे तेव्हापासूनची मॅक्सिमम पाऊस आता या महिन्यात पडलेली आहे. पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र पाण्याचा निचरा का होत नाही याची चौकशी करण्याचे निर्देश दिले. नियोजन बैठकीत यावर चर्चा होऊन मी आदेश दिलेले आहेत की ह्यावेळेला सारखा पाऊस पडल्यानंतर पाणी लगेचच रस्त्यावर का येत आहे, त्याचा निचरा का होत नाही याची चौकशी करा असे मी आदेश दिलेले आहेत. आजचं संकट एकदा संपू दे, कारण अजूनही पाऊस, मी आत्तासुद्धा मी फोनवरच बोलत होतो, अजूनही पाऊस थांबलाय असं झालेलं नाही. तो कालच्या इतका हेवी नाही आहे पण थांबलाय असं झालेलं नाही. त्यामुळे मी ज्यावेळेला हे जरा थोडं कंट्रोलमध्ये येईल त्यावेळेला ह्यांना असं म्हणणारच आहे की तुम्ही ताबडतोब इन्क्वायरी करा की बाबा पावसाचं पाणी वाहून जाणारी जी पाईपलाईन आहे त्या
त्या पाईपलाईनमध्ये काही चोकअप झालं आहे का, रस्ते बनवताना काही लेवल चुकल्या आहेत का, अशी चौकशी तुम्ही करा. सोमवारच्या पाऊस हल्ल्यानं मेटाकुटीला आलेले पुणेकर अजूनही सावरलेले नाहीत. पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला गेल्यानं पुणेकरांच्या मनातली भीती कायम आहे. अशा वेळी भेदरलेल्या नागरिकांना सावरण्याची, त्यांना हिंमत देण्याची गरज आहे. झालेल्या चुका दुरुस्त करण्याची गरज आहे. पण यावर राजकारण न करता चर्चा व्हायला हवी. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर संपूर्ण दिवसभरात आणखी काय काय घडलं विशेष पाहणार आहोत न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये एका छोट्याशा ब्रेक. जालन्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय. घनसावंगी, परतूर, अंबड, जालना, भोकरदन, जाफराबाद आणि बदनापूरमध्ये कापूस आणि सोयाबीनचं नुकसान झालं असून शेतकरी संकटात सापडले. वाशिमच्या वांगी परिसरात कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागल्याची घटना घडली आहे. दिगंबर देवळे या शेतकऱ्याचं 60 पोतं सोयाबीन जळून खाक झाल्यानं 3 लाखांचं नुकसान झालंय. प्रशासनानं पंचनामा करून तात्काळ मदत करावी अशी मागणी आता करण्यात येते. सांगलीतील दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या जत तालुक्यात मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं जतच्या पूर्व भागातील बोर नदी दुथडी भरून वाहतीये, तर उत्तर भागातील कोरडा नदीलाही पूर आलाय. मावळ लोणावळ्यात मुसळधार पावसानं झोडपलाय. लोणावळ्यात यावर्षी सर्वाधिक पाऊस कोसळलाय. यावर्षी 5488 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बारामतीच्या पुरंदर तालुक्यातील नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिमुसळधार पाऊस झाल्यानं करहा नदीत सुरू असलेल्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे करहा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पीएफआयचा राम मंदिर पाडून बाबरी पुन्हा उभारण्याचा डाव होता. अटकेतील पीएफआय कार्यकर्त्यांकडून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एनआयएच्या तपासात धक्कादायक माहिती हाती लागली आहे. अंधेरी पोट निवडणुकीवरून सामनातून भाजपवरती टीका करण्यात आली. या टीकेला आशिष शेलारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आम्ही खुल्या मैदानात उतरून न डगमगता लढाई लढलो आणि जिंकलो, मात्र पेंग्विन सेना केवळ गणपत वाण्यासारखी स्वप्न बघणार असा टोला शेलारांनी ट्विटरवरून लगावलेला आहे. खासदार सुजय विखे पाटलांनी भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादी काँग्रेसवरती निशाणा साधलाय. राष्ट्रवादीनं भ्रष्टाचाराचा मास्टर प्लॅन तयार केला होता, मात्र शिंदे फडणवीसांनी राष्ट्रवादीचा प्लॅन उधळून लावल्यानं त्यांची आर्थिक हानी झाली असा टोला सुजय विखे पाटलांनी लगावलाय. अमेठीत भाजप जिंकू शकतं तर बारामतीत का नाही याचा प्रत्यय येणाऱ्या कालखंडात येईल असा विश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केलाय. सुप्रिया सुळे गेले 2.5 वर्ष मतदारसंघात फिरल्या नाहीत, मात्र आता त्या फिरतायत असा टोला देखील राम शिंदेंनी लगावलाय. बाळासाहेब शिवसेना पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आलाय. त्यांच्यावरती औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं आता त्यांना उपचारासाठी एअर अँब्युलन्सनं मुंबईला हलवण्यात आलंय. त्यांच्यावर मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. भाडं नाकारणाऱ्या मुजोर रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती आता कारवाई होणार आहे. तसे आदेश शहरातील प्रत्येक वाहतूक विभागाला देण्यात आले. भाडं नाकारण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित रिक्षा आणि टॅक्सी चालकावरती मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार आहे. गोकुळ संघाशी संलग्न दूध उत्पादकांना दिवाळी भेट आता मिळालेली आहे. म्हैस आणि गायीच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. म्हशीच्या दुधासाठी सरासरी प्रति लिटर 2 रुपये वाढ करण्यात आलेली आहे, तर गायीच्या दुधासाठी सरासरी प्रति लिटर 3 रुपये वाढ करण्यात आली आहे. मात्र यामुळे विक्री दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. दिवाळी जवळ आली असताना खाद्यतेलाचे दर आठवड्याभरात सरासरी 18 रुपयांनी वाढलेत. केंद्र सरकारनं मागील काही महिन्यात आयात शुल्कात मोठी कपात केल्यानंतरही ही दरवाढ झालेली आहे. तर सर्वाधिक मागणीच्या पामतेलापेक्षा सोयाबीन तेलाची मागणी बाजारात अचानक वाढलेली दिसून येते. प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ साध्या बस गाड्यांची संख्या वाढवण्यावरती आता भर देत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावरती 110 परिवर्तन बस ताफ्यात दाखल करण्यात येणार आहेत आणि या बस भाडेतत्वावरती घेण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
दिवाळीत यंदा ग्राहक स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देताना दिसून येत आहेत. चायनीज फटाक्यांच्या मागणीत मोठी घट झालेली आहे. मेड इन चायना लाइटिंग किंवा फटाक्यांऐवजी भारतीय वस्तूंनाच मागणी असल्याचं दुकान मालकांनी सांगितलेलं आहे. म्हाडाच्या पुणे मंडळानं दिवाळी भेट दिली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर आणि सांगलीतील 3,930 घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीचा शुभारंभ 20 ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार आहे. गुरुवारपासून नोंदणीला तर शुक्रवारपासून अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पालघरमध्ये ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. वरिष्ठांनी मदत न केल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पालघर उपजिल्हा प्रमुख आणि मोखाडा तालुका प्रमुखासह 8 सदस्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. अमरावती जिल्ह्यातील पळसखेड या गावामधील पाणंद रस्ते अतिशय खराब असल्याने शेतकऱ्यांचं सोयाबीन शेतातच पडून आहे. शेतातील शेतमाल कसा आणायचा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे असून सरकारनं पांदण रस्ते बांधून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. प्रवासीमध्ये 2020च्या पीक विम्याचा वाद पुन्हा कोर्टात जाणार आहे. शिवसेना न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका करणार असल्याची माहिती उस्मानाबाद नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नंदुराजे निंबाळकर यांनी दिली आहे. मनमाड लासलगाव रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. 24 किलोमीटरच्या मार्गावरती ठिकठिकाणी खड्डे झालेत आणि या खड्ड्यांमुळे वाहनधारक हैराण झाले असून हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी आता केली जाते. औरंगाबादमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सादर करण्यात आलेल्या नाटकात श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या चुकीच्या भूमिका केल्या गेल्यात आणि त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झालेत. या भूमिका ज्या पद्धतीनं दाखवल्यात त्यावरून आक्षेप घेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं हे नाटक बंद पाडलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं पावित्र्य जपण्यात पुरातत्व विभागाची बेफिकिरी ही बातमी काल ब्रेकनंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या अंधेरी पोटनिवडणुकीचं कवित्व अजूनही संपत नाहीये. या निवडणुकीमध्ये माघारी घेतल्यानंतर सामनातून भाजपवर टीकेचे बाण सोडण्यात आले. भाजप नेते आशिष शेलारांनी या टीकेचा जोरदार समाचारही घेतलाय. अंधेरी निवडणुकीतल्या माघारीवरून टीकेचे बाण. ठाकरेंची भूमिका म्हणजे गणपत वाण्यासारखी. आशिष शेलारांचं ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर. अंधेरी पोटनिवडणुकीत मनाचा मोठेपणा दाखवत भाजपनं माघार घेतली. पण या माघारीचा वेगळाच अर्थ घेऊन उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकेचे बाण सोडायला सुरुवात केली आहे. अंधेरीच्या रिंगणातून भाजपनं पळ काढल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. आता त्याच्याबद्दल सुद्धा काय काय जणांना वाटतं मी विनंती केली नाही. का विनंती करू? माझ्या पक्षाचं नाव गोठवलं, माझं चिन्ह गोठवलं, एवढं करून उमेदवारी रिंगणातून पळ काढला. कशाला सगळं काही केवळ आणि केवळ आपल्याला मनस्ताप द्यायचा, आपल्याला खेळायचं आणि शिवसेना संपवायची. सामनातून झालेल्या या टीकेवर भाजपचे मुंबई अध्यक्ष जोरदार पलटवार करताना दिसले. भाजपनं महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या 397 जागा जिंकून पंचायत ते पार्लमेंट आम्हीच नंबर 1 आहोत हे कर्तृत्व आकडेवारीतून दाखवून दिलं. खुल्या मैदानात उतरून न डगमगता लढाई लढलो आणि आम्ही जिंकलो. नाही तर पेंग्विन सेना घरात बसून गणपत वाण्यासारखी नुकतीच स्वप्न बघणार. सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला गणपत वाणी आज महाराष्ट्राला पुन्हा दिसलाच. सोबत आपल्या गल्लीत कुणी नाही ना याची खात्री करून पोकळ आवाज देणारे डरपोक पण दिसले. अंगात नाही बळ आणि उगाच कळ काढून पळ अशा शब्दात आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलंय. विशेष म्हणजे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही चांगल्या निर्णयाला चांगलं म्हटलं पाहिजे असा सल्ला देत
अंधेरी पोटनिवडणुकीतल्या भाजपच्या निर्णयावर शंका घेणाऱ्यांचे कान टोचले आहेत. पोटनिवडणूक होती अंधेरीच्या परिसरातली, तर त्यामध्ये जे लटके म्हणून शिवसेनेचे आमदार होते त्यांचं दुःखद निधन झालेलं होतं. त्यांच्या पत्नींना उद्धव ठाकरे साहेबांनी उमेदवारी दिलेली होती. पवार साहेबांनी आवाहन केल्यानंतर राज ठाकरेंनी एक पत्र दिल्यानंतर भाजपनी त्यामध्ये अतिशय सकारात्मक चांगली भूमिका घेतली. काही जण टीका टिप्पणी करतात, आता चांगलं झाल्यानंतर कशाला शब्दानी शब्द वाढतो. त्याच्यामुळे माझं सर्वच इतर राजकीय पक्षांना आव्हान आहे की ती घटना चांगली झाली, त्याच्याबद्दल चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. त्या संदर्भात वेगळा काहीतरी अर्थ काढून पुन्हा कुणाला तरी डिवचण्याचा प्रयत्न, उचकवण्याचा प्रयत्न हा अजिबात करता कामा नये. अंधेरी पोटनिवडणुकीचं हे कवित्व लवकर संपणार नाही. मुंबई महापालिका निवडणूक जशी जवळ येईल तशी आव्हानं आणि प्रतिआव्हानांच्या भाषेला धार चढणार इतकं नक्की. उदय जाधवसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. शिवसेना पक्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवारांनी केलेला आहे. रोहित पवारांच्या या खळबळजनक आरोपानंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा विरोधकांचा डाव, रोहित पवारांचा सनसनाटी आरोप. रोहित पवारांच्या दाव्यानं एकच खळबळ, मात्र विरोधकांकडून आरोपांचं खंडन. शिवसेनेत झालेली अभूतपूर्व बंडाळी आणि राज्यात घडलेल्या सत्तांतरानंतर भारतीय जनता पक्षाचा धसका सर्वच पक्षांनी घेतलेला दिसतोय. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी भाजपवर थेट निशाणा साधलाय. राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव आहे असा मोठा आरोप रोहित पवारांनी केला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला. रोहित पवार यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एकदा एक पक्ष त्या ठिकाणी फोडल्यानंतर फोडाफोडीचंच राजकारण त्या ठिकाणी करायचं असेल तर दुसरा मोठा पक्ष हा राष्ट्रवादी आहे. त्यामुळे मी बोलता बोलता एवढंच बोललो होतो. मग एक मोठा पक्ष फोडल्यानंतर कदाचित मग दुसरं टार्गेट हे राष्ट्रवादी असू शकतं, आणि ते सुद्धा भाजप मी म्हणलो नव्हतो, विरोधात असणाऱ्या पक्षाचं असं मी म्हणलो होतो. विरोधक पवार कुटुंब फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रोहित यांनी केलाय. मात्र काहीही झालं तरी पवार कुटुंबात फूट पडणार नसल्याचा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केलाय. खासदार सुप्रिया सुळे केंद्रात, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आपण राज्यात पक्षाचं काम पाहतोय, त्यामुळे संघर्ष होण्याचं कारण नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेमध्ये फूट पाडली, तशाच पद्धतीनं पवार कुटुंबियामध्ये देखील फूट पाडण्याचा प्रयत्न आहे असा आरोप रोहित पवार यांनी केला. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. रोहित पवार यांनी अरे रोहितनं आरोप केलेला नसेल, काहीतरी गैरसमज झाला, मी रोहितला विचारेन. रोहित असं बोलू शकत नाही, बोललेला असेल तर मी त्याला दुरुस्त करायला सांगेन. रोहित पवारांचे हे सर्व आरोप विरोधकांनी फेटाळून लावलेत. आमचं काही कुणामध्ये फुटबीट पाडण्याचा आमचा कुठेही विचार नाही, पण त्यांनी आपलं घर व्यवस्थित सांभाळावं. आता तिथे काही अंतर्गत कलह असेल आणि ते आमच्या नावावर उगाच काहीतरी बिल फाडत असतील तर त्याची मला कल्पना नाही, परंतु आमच्या मनामध्ये असा कुठलाही विचार नाहीये आणि आम्ही अशी कुठलीही कामं करत नाही. रोहित पवारांनी केलेल्या या सनसनाटी आरोपांनी भविष्यात ठाकरेंच्या पक्षाविरोधात असलेलं शिंदे फडणवीसांचं राजकीय वैर हे आता राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात सुद्धा रंगल्यास आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आम्ही अमेठी जिंकू शकतो तर बारामती का नाही, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपच्या राम शिंदेंनी थेट आव्हानच दिलंय. नेमकं असं का म्हणालेत राम शिंदे ते पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. अमेठी जिंकली, बारामती का नाही? अमेठीमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकू शकतं तर बारामतीमध्ये का नाही? राम शिंदेंचं सुप्रिया सुळेंना आव्हान. शिंदेंनी बारामतीतून लढावं, पवारांचं प्रतिआव्हान. तुम्ही पण या उभं राहावा बारामतीमध्ये. माझी मतदार कुणाला निवडून देत आहेत बघू. भाजपनं मिशन बारामती हाती घेतलंय. 2024च्या निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळेंना आसमान दाखवायचाच याची रणनीती आखली जाते.
बारामतीची जबाबदारी असलेल्या आमदार राम शिंदेंनी अमेठीचा दाखला कार्यकर्त्यांना दिलाय. राहुल गांधींची अमेठी जिंकू शकतो तर बारामतीही जिंकू शकतो असं वक्तव्य राम शिंदेंनी केलंय. राहुल गांधींप्रमाणे सुप्रिया सुळेंनाही दुसरा वायनाड शोधावा लागेल असा टोला राम शिंदेंनी लगावलाय. तर मी पहिल्याच भेटीत सांगितलं होतं की अमेठीमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकू शकतं तर बारामतीमध्ये का नाही, आणि त्यामुळे त्याचा प्रत्यय येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला येईल. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी तर राम शिंदेंना थेट प्रतिआव्हान दिलंय. राम शिंदेंनी बारामतीतून निवडणूक लढवावी असं आव्हान अजित पवारांनी दिलंय. त्याबद्दल शुभेच्छा. तुम्ही पण या, उभं राहावा बारामतीमध्ये. माझी मतदार कुणाला निवडून देत आहेत बघू. आतापर्यंत बारामतीत सुप्रिया सुळे सहज जिंकून आल्या होत्या. 2024च्या लोकसभा निवडणुकीत पवारांना बारामतीत झुंजवण्याची भाजपची रणनीती आहे. या रणनीतीला किती यश मिळतंय हे पाहावं लागेल. विनोद राठोडसह साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे उपनेते आणि आमदार राजन साळवी यांनी पुन्हा एकदा कोकणात होऊ घातलेल्या बारसू रिफायनरीला उघड पाठिंबा दर्शवलाय. राजन साळवींच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचाही या रिफायनरीला पाठिंबा आहे का, अशीही चर्चा सुरू झाली आहे. धोपेश्वर रिफायनरीचा राजकीय विरोध मावळला. रिफायनरीला आमदार राजन साळवींचा पाठिंबा. जनतेसोबत असल्याची ठाकरेंच्या पक्षाची भूमिका. रत्नागिरी जिल्ह्यातल्या धोपेश्वर बारसू पंचक्रोशीत प्रस्तावित असलेल्या ऑइल रिफायनरीचा मार्ग आता मोकळा झालाय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं बारसू धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधाची भूमिका गुंडाळून ठेवली आहे. स्थानिक आमदार राजन साळवी यांनी बारसू धोपेश्वर रिफायनरीला पाठिंबा जाहीर केलाय. रिफायनरीच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळणार असल्यानं या प्रकल्पाला पाठिंबा जाहीर केल्याचं राजन साळवींनी जाहीर केलंय. रिफायनरी प्रकल्प व्हावा अशा स्थानिक जनतेची भूमिका त्या ठिकाणी आहे आणि स्थानिक जनतेच्या उभं राहावं अशा तऱ्हेची भूमिका आमच्या सर्व शिवसेना पक्षाच्या आम्हा लोकांची आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्या तरुणांना हाताला काम मिळावं ही आमची भूमिका. प्रकल्प व्हावा अशा प्रकारे आमदार म्हणून आम्ही त्या ठिकाणी भूमिका दिलेली आहे. रिफायनरीग्रस्तांची जी भूमिका ती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका असं सांगत शिवसेनेच्या नेत्यांनी सोयीस्कररित्या स्वतःची भूमिका बदलली आहे. शिवसेना कायम तिथल्या स्थानिक लोकांबरोबर राहिली आहे. स्थानिक लोकांच्या ज्या काही भूमिका असतील त्याच भूमिकेशी शिवसेना राहील आणि मुळामध्ये शिवसेनेने स्वतःची कधीही भूमिका बदलल्या नव्हत्या. राजन साळवींच्या बदललेल्या भूमिकेवर आमदार नितेश राणेंनी टोला लगावलाय. ये अंदर की बात है. राजन साळवी हमारे साथ. माझ्या बाजूचा मतदारसंघ आहे म्हणून थोडं मला हवा कळते त्या बाजूची कशी येते थोडंच आहे म्हणून त्याला एका वाक्यात सांगितलं ना आमच्या विचारलं. अंदर की बात है. राजन साळवी हमारे साथ आहे. रिफायनरीला स्थानिकांचा काही प्रमाणात विरोध आहे, पण राजकीय विरोध आता इतिहास जमा झालाय. उद्धव ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेमुळे बारसू धोपेश्वरमध्ये रिफायनरीच्या उभारणीचा मार्ग मोकळा झालाय. विशाल पाटील आणि प्रणाली कापसेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. PFIचा राम मंदिर पाडून बाबरी पुन्हा उभा करण्याचा डाव होता. अटकेतील PFI कार्यकर्त्यांकडून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. NIAच्या तपासात धक्कादायक माहिती हाती लागली आहे. भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा डाव असल्याची माहिती नाशिक कोर्टातील सुनावणी दरम्यान उघड झाली. नाशिकमधूनही काही दिवसांपूर्वी NIAनं काही PFI कार्यकर्त्यांना अटक केलेली होती. PFIच्या मॉडेल 2047चा प्लान जाणून घेऊयात. राम मंदिर पाडण्याचा PFIचा डाव. राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी उभारणार. महाराष्ट्रात PFIची तुकडे तुकडे गँग. अयोध्येत उभं राहणारं राम मंदिर भारतीयांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. पण हेच राम मंदिर देशविघातक कारवाया करणाऱ्यांच्या डोळ्यात आता खुपू लागलंय.
अयोध्येत उभारलं जाणारं राम मंदिर पाडण्याचा PFI या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कट आखल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. PFIच्या मॉडेल 2047च्या रडारवर राम मंदिर होतं. राम मंदिर पाडून त्या जागी पुन्हा बाबरी उभारण्याचा कट होता. संपूर्ण भारतात अशांतता माजवायची, भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा PFIचा प्लॅन होता. नाशिक कोर्टात सुनावणीवेळी PFIचा प्लॅन वकिलांनी कोर्टासमोर मांडला. देशाचे तुकडे तुकडे करणारी ही मानसिकता ठेचून काढायला हवी असं वक्तव्य भाजपनं केलंय. PFI संघटनाच देश विघातक उद्देशानं प्रेरित झालेली आहे. त्याच्यामुळे जर अशा प्रकारची माहिती पुढे येत असेल तर हे किती खोलवर यांचं प्लॅनिंग गेलं आहे याची कल्पना आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल. आणि म्हणून मला वाटतं अशा प्रकारच्या संघटना ठेचून काढल्या पाहिजे. इन्व्हेस्टिगेशन करताना किंवा माहिती अशी मिळाली की या PFI संघटनेचा एकूण डाव काय होता, तर बाबरी मशीद म्हणजे राम मंदिर पाडून बाबरी मशीद पुन्हा एकदा बांधायची आणि पूर्ण हिंदू राष्ट्र जे आहे म्हणजे भारत राष्ट्र हे मुसलमान राष्ट्र कसं होईल असा जर त्यांचा प्लॅन असेल तर अशा संघटनांना मान्यता नुसती रद्द नाही, या लोकांना भर चौकात आणून चापकाने फोडणं किंवा एक वेळीच वेगळ्या पद्धतीचा कायदा गृहमंत्र्यांनी अमित शाह साहेबांनी तयार करणं गरजेचं आहे. शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा बुरखा पांघरून PFI देश तोडण्याचा प्लॅन करत होती. अशा संघटनांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जरब बसेल अशी शिक्षा होणं गरजेचं आहे, जेणेकरून देशविरोधी कारवाया करण्याची कोणी हिंमत करणार नाही. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी बुधवारी सर्वपक्षीय नेत्यांच्या डिनर डिप्लोमसीचं आयोजन करण्यात आलं. या डिनर डिप्लोमसीला अंधेरीतील पोटनिवडणुकीच्या माघारीच्या निर्णयाच्या कोनातून पाहिलं जात आहे. नेमकं काय कारण आहे पाहूयात. टोकाचे विरोधक येणार एकत्र. MCA साठी सर्वपक्षीय नेत्यांची डिनर डिप्लोमसी. राजकीय चर्चांना उधाण. शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर राज्यात भाजप, शिंदे गट आणि महाविकास आघाडी असे दोन मोठे गट पडले. ठाकरे आणि शिंदे यांच्यातला वाद तर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. एकीकडे हा टोकाचा संघर्ष सुरू असताना मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी मात्र राज्यातील सर्व पक्षीय नेते एकत्र आल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी संध्याकाळी सर्व पक्षीय नेत्यांची डिनर डिप्लोमसी ठेवण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी बुधवारी संध्याकाळी 7 वाजता वानखेडे स्टेडियम इथल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या सभागृहात सर्वपक्षीय नेत्यांचं स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं. या स्नेहभोजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित असणार आहेत. तर यापूर्वी झालेल्या बैठकीला भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि अमोल काळे उपस्थित होते. MCAच्या अध्यक्षपदाची निवडणूक हे माजी क्रिकेटर संदीप पाटील आणि पवार शेलार गटाचे उमेदवार अमोल काळे यांच्यात रंगणार आहे. येत्या 20 तारखेला ही निवडणूक होतीये. आशिष शेलार BCCIच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानं पवार शेलारांच्या गटानं अमोल काळेंच्या नावाची अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली. त्यामुळे आता अध्यक्षपदी पाटलांची वर्णी लागणार की पवार शेलार गटाचा उमेदवार सिक्सर मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी एकाच दिवशी केलेल्या आवाहनाबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी संशय व्यक्त केला होता की या सगळ्याला राजकीय वास येतोय म्हणून. कोणाकडे काय शिस्त आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे मी खेळाबद्दल बोललेलो होतो. मी कोणाचं व्यक्तिगत नाव घेतलेलं नाही आणि मी सांगितलं की ही लोकांची चर्चा आहे. त्यामुळे एकीकडे देशामध्ये भूकमर्री चाललेली आहे, एकीकडे देश विकून देश चालवत आहे भाजप. जी काही परिस्थिती देशात आहे आणि खेळ आणि आता खेळाचं राजकारण झालं आणि राजकारणाचा खेळ झालेला आहे तेही लोकांना कळत आहे. त्याबद्दल आम्हाला कोणा व्यक्तिगत माणसावर टीका करायची नाही किंवा आम्ही व्यक्तिगत कुठल्या पक्षावर टीका केलेली नाही. जनभावना ज्या आहेत त्या जनभावनेला आम्ही तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. ही पैशाची, खजिन्याची निवडणूक असल्यानं तर सगळे सत्ताधारी तसंच विरोधक एकवटले नाहीत ना
अशा दबक्या आवाजात चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली आहे आणखी एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय. लक्ष्मणाच्या चुकीच्या भूमिका केल्या गेल्यात आणि त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झालेत. या भूमिका ज्या पद्धतीनं दाखवल्यात त्यावरून आक्षेप घेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं हे नाटक बंद पाडलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं पावित्र्य जपण्यात पुरातत्व विभागाची बेफिकिरी ही बातमी काल न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती. या बातमीची दखल घेत किल्ले रायगडावरती सुरक्षा चौकीची पर्यायी व्यवस्था करा असे निर्देश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिले. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे काटेपूर्णा नदीला मोठा पूर आला असून कुत्तरडोह आणि रामराववाडी आणि पिंपळशेंडा या गावांचा संपर्क तुटलाय. मुसळधार पावसामुळे सोयाबीनचं देखील अतोनात नुकसान झालंय. साताऱ्यात पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं चारचाकी बुडाल्याची घटना फलटणमधील सोमनथळी भागात घडली आहे. जेसीबीच्या साहाय्यानं गाडी बाहेर काढली असून या घटनेत माण तालुक्यातील छगन मदने आणि त्यांची मुलगी प्रांजल मदने हिचा मृत्यू झालाय. जळगावच्या जामनेर तालुक्यातील तोंडापूर धरण ओव्हरफ्लो होऊन नदीला पूर आलाय. त्यामुळे कापूस, सोयाबीन आणि मक्याचं मोठं नुकसान झालं असून तोंडापूर धरणातील पाणी कालव्याद्वारे कुंभारी, वडगाव आणि ढालगाव धरणात सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी मंत्री महाजन यांच्याकडे केली आहे. वाशिमच्या चांडस, नंधाना आणि कळमगव्हाण, पांगरखेडा, धार, पिंपरीसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनचं अतोनात नुकसान झालं असून शेतकरी संकटात सापडले. दौंडच्या खोर गावामधील पूर मुसळधार पावसाच्या पाण्यामध्ये तिथला पूल वाहून गेलाय. त्यामुळे खोर भांडगाव रस्ता वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद झाला असून खोर गावाचा संपर्क तुटलाय. पुण्यात रात्री विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली आहे. नारायणपेठ, सदाशिवपेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्यात. बिबवेवाडी परिसरात तर ढगफुटीसारखा पाऊस झालाय. पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं. नाशिकच्या सिन्नर शहरासह तालुक्यात पुन्हा मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय. मुसळधार पावसामुळे देव नदीसह तालुक्यातील अन्य नद्या आणि नाल्यांना पुन्हा पूर आलाय. तालुक्यातील अनेक पूल पुन्हा पुराच्या पाण्याखाली गेलेत. अनेक रस्तेही बंद झालेत. नाशिकमधल्या चांदवड तालुक्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय. शिंगवे, रायपूरसह इतर भागात मुसळधार पाऊस झालाय. त्याचा फटका कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात बसलाय. शेतात पाणी साचल्यामुळे इतर पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. शिरूर तालुक्यातील वाघाळे परिसराला वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश पावसानं झोडपलंय. या वादळी पावसानं ऊस शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ऊस शेतीसह फळबागा जमीनदोस्त झाल्या तर सोयाबीन आणि तरकारी पिकांसह नवीन लागवड झालेल्या कांद्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ब्रेकनंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत. थेट पाहूया. अभिनंदन. चांगली मेहनत केलेली आहे. चांगले आपण प्रयत्न केले आणि त्यामुळे चांगलं फलित या ठिकाणी या निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तालुका वाईज फोटो द्या. पार पडलेल्या ग्रामपंचायती निवडणुकांच्या संदर्भात घवघवीत यश मिळवल्यानंतर सर्व विजयी सरपंचांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले होते. यावेळेला माध्यमांशी बोलताना त्यांनी विजयी झालेल्यांचे अभिनंदन करत असताना कौतुकही केलेलं आहे. तर यावेळेला एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी अनेक जण आल्याचं आपण पाहिलं आणि त्यानंतर अभिनंदन केलेलंही आपण पाहिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये केंद्रीय युवक महोत्सव सुरू आहे. खरं बघितलं तर तरुण तरुणींचा हा महोत्सव जल्लोषात पार पडायला हवा. मात्र या युवक महोत्सवात वाद निर्माण झाला आणि त्यामुळे महोत्सवाला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. नेमकं काय घडलंय या महोत्सवात पाहूयात.
औरंगाबाद विद्यापीठाचा युवक महोत्सव वादात. नाटकात हिंदू देवदेवतांचा अपमान. अभाविपचा नाटकावर आक्षेप. औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात युवक महोत्सव सुरू आहे. मात्र हा महोत्सव आता वादात सापडलाय. याचं कारण आहे या महोत्सवात सादर करण्यात आलेलं एक नाटक. या नाटकात एका पात्रात माता सीतेला लावणीवर नाचताना दाखवलंय. यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं नाटकावर आक्षेप घेत हे नाटक बंद पाडलं. एवढंच आहे, त्याची स्क्रुटनी झाली नाहीये. स्क्रुटनी न झाल्यामुळे हा सगळ्या चुकीच्या गोष्टी पाहायला मिळाल्या आणि सर्व विद्यार्थ्यांचा सगळ्यांचा हा रोष आहे. या विषयी आम्ही विपच्या वतीने कुलगुरूंना निवेदन देणार आहोत आणि याच्यावर कारवाई करायला लावणार आहोत. या संपूर्ण प्रकरणानंतर विद्यापीठानं माफी मागितली आहे. मात्र नाटक अर्धवट बघितल्यामुळे त्यातून काय संदेश द्यायचा होता हे लक्षात आलं नसल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं. त्या अर्धवट जी बातमी आहे ती वेगळ्या पद्धतीने पसरली, व्हायरल करतात. त्याच्यामुळे आम्हालाही वाईट वाटतं डिपार्टमेंटमध्ये असं झालं असेल. पण डिपार्टमेंटचा असा हेतू नव्हता. जर असा असेल तर मीही दिलगिरी व्यक्त करतो. मी या नाट्यशास्त्र विभागाचा प्राध्यापक म्हणून आणि आमच्या विद्यार्थ्यांकडून जे झालेली चूक असेल त्याला मी माफी मागतो की असं आम्हाला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही आहेत. नाटक सादर करताना कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची काळजी विद्यापीठानं घेणं गरजेचं आहे. मात्र आता विद्यापीठ प्रशासन या सगळ्या प्रकरणानंतर काय भूमिका घेतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.